वा कालच्या लेक्चरमध्ये आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहिला होता आणि न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं जे स्टेटमेंट होतं F is equal to gm1 m2 upon r², where m1 and m2 are the distances of particle, masses of particle, and r is the distance between them. g ची व्हॅल्यू घेतली होती आपण, रिमाइंड करा, 6.673 into 10 to power minus 11 आणि युनिट जे होतं याचं दिस इज न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. आणि कोणकोणत्या गोष्टीवर त्या दोन ऑब्जेक्ट मधला फोर्स हा डिपेंड असतो हे आपण काल पाहिलं. डिपेंड अपॉन प्रॉडक्ट ऑफ मासेस, जितकं जास्त प्रॉडक्ट ऑफ मासेस तेवढा जास्त दोघांमधला फोर्स. जर समजा मासेस जर समजा दुप्पट झाले, मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट आर डबल, then force between them are also double. It is also inversely proportional to square of distance between them. Inverse proportion याचा अर्थ बघा, inverse proportion म्हणजे दोघांमधलं डिस्टन्स ज्यावेळेस इन्क्रीज होत असते तेव्हा त्यांच्यामधला फोर्स जो आहे तो डिक्रीज होत असतो. म्हणून F is inversely proportional to r², that is force between two objects is inversely proportional to square of distance between them. Square of distance between them ला inversely proportional आहे, म्हणजे याला म्हटलं आहे ते इनव्हर्स स्क्वेअर लॉ. काय म्हणतो आपण त्याला? इनव्हर्स स्क्वेअर लॉ. मग आता हा जो इनव्हर्स स्क्वेअर लॉ आहे तो इनव्हर्स स्क्वेअर लॉ आला कसा, याचं जे एक्सप्लेनेशन आहे दॅट एक्सप्लेनेशन इज गिवन बाय न्यूटन. याला म्हणतो आपण न्यूटन्स एक्सप्लेनेशन. Newton's explanation of inverse square law, inverse square law of gravity किंवा gravitational force यालाच म्हटलं आहे force of gravity, force of gravity on the basis of Kepler's law, on the basis of Kepler's law. Okay, Newton's explanation of this inverse square law of force of gravity on the basis of केपलर्स लॉ. म्हणजे केपलर्स लॉचा थर्ड लॉ जो आहे केपलरचा, टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, हा जो केपलर्स लॉ, ह्या केपलर्स लॉचा स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. टी स्क्वेअर इज इक्वल टू, इथं जो कॉन्स्टंट घेतो आपण दॅट इज के, टी स्क्वेअर इज इक्वल टू के इंटू आर क्यूब. म्हणजे हे या ठिकाणी वापरायचं आहे, हे एक्सप्लेनेशन करण्यासाठी प्रूव्ह करायचं आहे हे प्लॅनेटरी मोशनसाठी. मग आता याच्यासाठी काय केलं आपण, वी कन्सिडर हियर अ प्लॅनेट इज मूव्हिंग, इट इज सपोज सन, ठीक आहे, अँड दिस प्लॅनेट ऑफ मास m मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी v, v त्याची व्हेलॉसिटी, आणि ह्या सनच्या सभोवताल प्लॅनेट हा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतो, ज्या सर्क्युलर ऑर्बिटची रेडियस r आहे, रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट. आता तसं प्लॅनेट हे सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत नसते, आपण केपलर्स लॉ मध्ये त्याचं इलिप्टिकल ऑर्बिट घेतो. पण सर्क्युलर मोशन जर कन्सिडर केलं गेलं तर इथं असलेले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्यासाठी सोयीचं जात असते. म्हणून आपण इलिप्टिकल ऑर्बिट न घेता, कारण इलिप्स मध्ये सर्कल मध्ये काय अंतर आहे, तर इलिप्सची एक रेडियस जी आहे ज्याला सेमी मेजर ऍक्सिस म्हणतो आपण ते मोठं असते सेमी मायनर ऍक्सिस पेक्षा, बाकी दुसरा काही डिफरन्स नाही. आणि म्हणून वी कन्सिडर हियर इफ अ प्लॅनेट of mass m
इज मुव्हिंग with velocity v or speed म्हणा, speed v in circular orbit of radius r. सर्क्युलर ऑर्बिटची रेडियस काय आहे ती r, बरोबर आहे. आता प्लॅनेट ज्यावेळेस सर्क्युलर मोशन परफॉर्म करते सनच्या अबाउट, ज्यावेळेस प्लॅनेट फिरते ते एक गोष्ट लक्षात ठेवायची, याच्या पूर्वी पाहिलेलं आहे. प्रत्येक सर्क्युलर मोशन साठी गरज राहत असते एका फोर्सची, ज्या फोर्सला सेंटरकडे ओढल्या जात असते. जो फोर्स पार्टिकलला सेंटरकडे ओढतो त्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. दुसऱ्या लेक्चरमध्ये, पहिल्याच लेक्चरमध्ये आपण हा पाहिलेला फोर्स, बरोबर आहे. सो इफ दॅट प्लॅनेट इज मुव्हिंग इन सर्क्युलर ऑर्बिट with velocity v in the circular orbit of radius r, it requires centripetal force. त्याला कशाची गरज आहे तर सेंट्रिपिटल फोर्सची गरज आहे. सो यू कॅन राइट द centripetal force acting on planet. सेंट्रिपिटल फोर्स ऍक्टिंग ऑन प्लॅनेट, या फोर्सला आपण F जर सेंट्रिपिटल फोर्स आहे तर याला लिहिता येत असतात. आता तुम्हालाच माहित पाहिजे F मास आहे, v व्हेलॉसिटी आहे, r त्याची रेडियस आहे. सेंट्रिपिटल फोर्सला लिहित असतो आपण mv²/r, सेंट्रिपिटल फोर्स. इज इट क्लिअर? पहिल्याच लेक्चर मध्ये पाहिलेला आपण सेंट्रिपिटल फोर्स दॅट इज इक्वल टू mv²/r, ही आपण त्याची व्हॅल्यू घेतो. आता इथं आपण कसं कन्सिडर केलं की या प्लॅनेटला एक रिव्हॉल्यूशन करण्यासाठी लागणारा जो टाइम असतो त्या टाइमला म्हणतो आपण त्याचा पिरियड. त्याच्या सर्क्युलर मोशनचा तो झाला पिरियड. द टाइम टेकन बाय प्लॅनेट टू कम्प्लीट वन रिव्हॉल्यूशन दॅट इज कॉल्ड ॲज पिरियड किंवा टाइम पिरियड ऑफ इट्स सर्क्युलर मोशन. म्हणजे हे सर्व पाथ कंप्लीट करण्यासाठी त्याला t इतका टाइम समजा लागतो. तर वी कॅन से दॅट इफ t इज अ पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन ऑफ प्लॅनेट, ठीक आहे. मग t जर पिरियड आहे म्हणजे टाइम आहे तर टी इतक्या टाइम मध्ये एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट होते. जेव्हा एक रिव्हॉल्यूशन प्लॅनेट कंप्लीट करतो तेव्हा इतकं डिस्टन्स तो कंप्लीट करतो. आता इतकं डिस्टन्स म्हणजे सर्कम्फरन्स. हे जे सर्क्युलर ऑर्बिट आहे याचं सर्कम्फरन्स जे आहे ते सर्कम्फरन्स कव्हर करण्यासाठी त्याला किती वेळ लागतो तर टी इतका वेळ लागतो. सो यू कॅन राइट हियर द डिस्टन्स ट्रॅव्हल in one revolution is equal to circumference of circle. मग आता सर्कम्फरन्स हे माहिती आहे तुम्हाला, रेडियस जर r असेल तर सर्कम्फरन्सला आपण कसं लिहितो तर सर्कम्फरन्स इज ट्वाइस पाय असं लिहितो आपण. याचा अर्थ t इतक्या टाइम मध्ये सर्कम्फरन्स इतकं डिस्टन्स कव्हर केलं. सर्कम्फरन्स इतकं डिस्टन्स आहे म्हणून डिस्टन्सला लिहू आपण डिस्टन्स ट्रॅव्हल इज इक्वल टू 2 into pi into r. सर्कम्फरन्स इज ट्वाइस पाय r. स्पीड किती आहे? स्पीड आहे त्याचा v. डिस्टन्स किती कव्हर केलं? डिस्टन्स कव्हर केलं 2 पाय. टाइम किती लागला? टाइम लागला तुमचा d, बरोबर. t इतक्या डिस्टन्स मध्ये एक रिव्हॉल्यूशन मध्ये 2 पाय आहे इतकं डिस्टन्स आणि किती स्पीडनं तर v इतक्या स्पीडनं. मग स्पीडचा फॉर्म्युला जर घेतला आपण इथं, speed can be written as speed is equal to distance upon time. 9th मधले कन्सेप्ट आहे तुमचे. speed is equal to distance upon time. मग स्पीड किती तर v इतका स्पीड आहे. डिस्टन्स किती तर डिस्टन्स आहे 2 पाय आहे. टाइम किती तर टाइम आहे तुमचा t. टाइम इज t. ओके. सो व्हेलॉसिटीची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? स्पीडची व्हॅल्यू किती मिळते
v is equal to 2 pi r upon now this is your equation 1. Equation 1 झाला आपलं and that is equation 2. Equation 2. So put this equation, put equation 2 in equation 1 म्हणजे velocityची व्हॅल्यू 2 pi r upon r ह्या velocityच्या ठिकाणी ठेवा. म्हणजे फोर्सची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल इक्वेशन 1 आपल्याला मिळेल m into m upon r, m upon r आणि v square म्हणजे 2 pi r upon t it whole square. 2 pi r upon t it whole square असं इक्वेशन मिळते. f can be written as पाहता या ठिकाणी 2 चा स्क्वेअर हा m इथं आहे 2 स्क्वेअर म्हणजे 4 पाय स्क्वेअर दॅट इज पाय स्क्वेअर r चा स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन धिस r इनटू t अशी व्हॅल्यू आपल्याला मिळते. बरोबर. त्याचं कन्वर्जन सॉरी इट इज टी स्क्वेअर. आता हे जे टर्म आपल्याला मिळालेले याचं कन्वर्जन याच्यात करायचं के प्लस लॉ टी स्क्वेअर तर आहे पण आर क्यूब आहे का आर क्यूब नाही. मग आर क्यूब आणण्यासाठी काय करावं लागेल तर आर ने इथं मल्टिप्लाय करा आणि आर ने डिवाइड करा. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय आर. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय आर you will get f is equal to m into 4 pi याला r न मल्टिप्लाय केला r स्क्वेअर आहे अजून पुन्हा r न मल्टिप्लाय केला झाला r क्यूब अपॉन हा t स्क्वेअर याला r न मल्टिप्लाय केला झाला r स्क्वेअर इनटू t स्क्वेअर. ओके ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल. लक्षात आलं काय बघून घे. r न मल्टिप्लाय केला r न डिवाइड केला r न मल्टिप्लाय केला r स्क्वेअर इनटू r म्हणजे r क्यूब r न मल्टिप्लाय केला r इनटू r म्हणजे r स्क्वेअर आणि बाकी सर्व जसं तसं आहे. ओके इथं ही जी व्हॅल्यू पहा तुमच्याजवळ फॉर्म्युला बनला आहे केपलर्स लॉ. अकॉर्डिंग टू केपलर्स लॉ बाय केपलर्स थर्ड लॉ t square is equal to k into r cube. k कॉन्स्टंट आहे. मग आता r cube upon t square असं म्हणतो. So it is 1 by k is equal to r cube upon t square अशी व्हॅल्यू मिळेल. r cube upon t square is equal to 1 upon k म्हणजे r cube upon t square ची व्हॅल्यू झाली 1 by k. You will get that value. F is equal to this is m4 pi into r cube upon t square म्हणजे k आणि upon r square असा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी मिळतो. मग आता ह्या फोर्स मध्ये फोर्स कोणावर डिपेंड आहे ते पहा. डिपेंडन्स फोर्स मासवर डिपेंड आहे काय. ठीक आहे मासवर डिपेंड. पण असं होईल काय की हा प्लॅनेट फिरता फिरता याचा मास चेंज होऊन राहील. म्हणजे आता समजा हा 1000 किलोचा आहे प्लॅनेट आणि 1000 किलो फिरता 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 2000 किलोमध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे आपणच समजा मी फिरून राहिलो बरोबर आहे. मी फिरून राहिलो सर्क्युलर मोशन मध्ये फिरता फिरता 60 किलो आहे समजा आता मी तर माझं वजन 100 किलो झालं असं होईल काय कधी. म्हणजे मास जे आहे मास सर्क्युलर मोशन मध्ये कसं राहत असते कॉन्स्टंट राहत असते. मास इज रिमेन्स कॉन्स्टंट इन सर्क्युलर मोशन कॉन्स्टंट आहे. 4 पायची व्हॅल्यू चेंज होईल काय. 4 ची व्हॅल्यू 8 होत असते कधी नाही होत. पायची व्हॅल्यू जी आहे ती नेहमी काय राहील 3.14च राहील ना. पायची व्हॅल्यू 6.28 लिहाल काय तुम्ही कधी नाही. म्हणजे ही व्हॅल्यू काय होत नाही चेंज होत नाही. आणि के जो आहे त्या केला तुम्ही कॉन्स्टंटच म्हटलं. याचा अर्थ मासही कॉन्स्टंट 4 कॉन्स्टंट पाय कॉन्स्टंट के कॉन्स्टंट ऑल दोज थिंग्स आर कॉन्स्टंट. या सर्व गोष्टी काय या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. m
4 पाय के आर कॉन्स्टंट, या सर्व गोष्टी काय कॉन्स्टंट आहेत. या सर्व गोष्टी कॉन्स्टंट असल्यामुळे फोर्स मग फक्त कोणावर डिपेंड आहे, तर फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. यू कॅन राईट फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी एक्सप्लेन करू शकतो की प्लॅनेट ज्याच्या सभोवताल फिरत असते, सनच्या सभोवताल ज्या फोर्स पुढे फिरत असते, दॅट फोर्स इज अ सेंट्रिपिटल फोर्स. तो फोर्स म्हणजे कोणता फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स. अँड मॅग्नेट्यूड ऑफ दिस सेंट्रिपिटल फोर्स, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी म्हणायला दोघांच्या मध्ये असलेलं मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. यालाच म्हटले आहे इनव्हर्स स्क्वेअर लॉ. दिस इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ डिस्टन्स विथ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इज एक्सप्लेन बाय न्यूटन्स ऑन द बेसिस ऑफ दिस लॉ. टी स्क्वेअर इज इक्वल टू के इंटू आर क्यूब. याच्या बेसिसवर यानं काय केलं, प्रूव्ह केलं. आहे काय की काहीच नाही. एक प्लॅनेट घेतलं, सनच्या सभोवताल फिरत आहे, व्ही त्याची व्हेलॉसिटी आहे, आर इतकी रेडियस आहे, ठीक आहे, एम त्याचं मास आहे. म्हणून याच्यावर असलेला जो सेंट्रिपिटल फोर्स आहे, कारण सर्क्युलर मोशनसाठी आवश्यक असलेला जो फोर्स आहे दॅट फोर्स इज सेंट्रिपिटल. म्हणून फोर्सची व्हॅल्यू आपण लिहू mv स्क्वेअर अपॉन आर. मग याला एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करण्यासाठी जर टी इतका टाइम लागत असेल तर टी इज अ पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन. मग टी इतका टाइम आहे. एक रिव्हॉल्यूशन होते म्हणजे डिस्टन्स किती कव्हर केले आहे, सर्कम्फरन्स इतकं डिस्टन्स कव्हर केले आहे. सर्कम्फरन्स म्हणजेच काय, ट्वाइस पाय आर हे सर्कम्फरन्स आहे. म्हणजे डिस्टन्स आहे, टाइम आहे, स्पीड आहे. मग स्पीडचा फॉर्म्युला जर लावला तर ट्वाइस पाय आर अपॉन टी, डिस्टन्स अपॉन टाइम, हा झाला स्पीडचा फॉर्म्युला. आणि या व्ही ची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये व्ही स्क्वेअर मध्ये ठेवून द्या. तर एम बाय आर तर आहेच तिथं. व्ही स्क्वेअर ची व्हॅल्यू म्हणजे 2 पाय आर अपॉन टी, याचा स्क्वेअर करा, सॉल्व करा. टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर क्यूब व्हॅल्यू ठेवा. सो दिस इज एक्सप्लेनेशन ऑफ inverse square law of gravity, inverse square law of force of gravity on the basis of what Kepler's law, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. बरोबर आहे. आता याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनचा लॉ आपण पाहिलेला आहे, ठीक आहे. ग्रॅव्हिटेशनच्या लॉवर आधारित जर समजा एखादं एक्झाम्पल जर आपल्याला दिलं तर वी मस्ट हॅव टू सॉल्व इट. कारण ग्रॅव्हिटेशन मध्ये काहीच नाही, त्या फॉर्म्युल्यामध्ये काहीच नाही. मासेस दिलेले असतील, त्यांच्यामधलं डिस्टन्स दिलेलं असतील, मासेस डिस्टन्स दिलेलं असतील, जी व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे. अँड यू कॅन कॅल्क्युलेट द फोर्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट. दोन ऑब्जेक्ट मधला फोर्स तुम्ही काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. मग आता वन एक्झाम्पल वी हॅव सीन. सपोज आता इथून लक्षात येईल आपल्याला की वाय we people cannot attract towards each other. आपल्याकडे आपण अट्रॅक्ट का होत नाही, याचं आन्सर. सो सपोज एक्झाम्पल इज देअर हिअर. महेंद्रा अँड विराट, तर बुक मधलंच एक्झाम्पल आहे. महेंद्रा अँड विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर. राईट. महेंद्रा, आता डिटेल मध्ये एक्झाम्पल मी लिहित नाही मी. महेंद्रा अँड विराट सिटिंग ऑन द बेंच ॲट डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर. एकमेकांपासून किती डिस्टन्स वर ते बसलेले आहेत, 1 मीटर पर्यंत बसलेले आहेत. मासेस आर, त्यांचे मासेस जे आहे, देअर मासेस आर 75 kg अँड 85 kg, 80 kg. 75 आणि 80 kg हे दोघांमधलं मास आहे. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम. त्यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे पहा. महेंद्रासाठी मी M1 वापरतो. महेंद्राचा मास आहे 75 kg आणि विराटचं मास मी M2 लिहितो. त्यांचे मासेस दॅट इज 80 kg आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स जे आहे, डिस्टन्स आहे त्यांच्यामधलं 1 मीटर. बरोबर आहे. म्हणजे हा बेंच आहे, ठीक आहे. ह्या बेंचवर दोघं जण असे बसलेले आहेत. तर उभे काढले मी, पण ऍक्च्युली ते बसले आहेत.
ठीक आहे. महेंद्रा विराट यांच्यामधलं डिस्टन्स आहे 1 मीटर. हे M1 मास आणि हे M2 मास. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट G त्याची व्हॅल्यू घेत असतो आपण 6.67 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर ही व्हॅल्यू घेतो आपण. ओके. त्या दोघांमधला फोर्स काढायचा म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे. मग आता लिहा न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स नुसार फोर्स कॅन बी रिटन ॲज. फोर्सला कसं लिहा फॉर्म्युला घेतला आपण. फोर्स कॅन बी रिटन ॲज Gm1m2 upon r square. Gm1m2 upon r square. F can be written as G ची व्हॅल्यू का 6.67 into 10⁻⁻11. M1 ची व्हॅल्यू म्हणजे महेंद्राचं मास 75 kg into याचं मास 80 kg अपॉन r स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर. काही व्हॅल्यू आहे ते नाही. 75 into 8 जर केलं तुम्ही 75 into 8 म्हणजे 150 into 4 याची व्हॅल्यू येईल तुमची 6000 सपोज 80 जर म्हणून. ठीक आहे. देयर इज अ झिरो. 75 into 8 करू का इट इज 6000. ठीक आहे. म्हणजे F ची व्हॅल्यू मिळत आहे आपल्याला 6.67 into 10⁻⁻11 into व्हॅल्यू इज 6. याला कसं लिहायचं बघा 6 into 10⁻³ 6000 ला कसं लिहू आपण 10⁻³. सो F कॅन बी रिटन ॲज मल्टिप्लिकेशन करा 6 into 7 इट इज 42. 6 into 6 36 plus 4 40. 6 into 6 36 plus 4 40. Okay, and decimal after 2 places. So decimal after 2 places 40.02 into 10 raised to the power minus 11 plus 3. Minus 11 plus 3 that is minus 8. असं म्हणते. नाही तर मग 1 डेसिमल पर्यंत जर फोर्स पाहिजे तर या फोर्सला आपण असंही लिहू शकतो. एक डेसिमल याचा तुम्ही करा 4.002. याला 4 पॉइंट मध्ये लिहिलं म्हणजे 40 चे 4 केले त्याची व्हॅल्यू एकनं पुन्हा वाढेल into 10⁻⁻7. याच्यात मायनस केला याच्यात 1 प्लस करायचा प्लस 1 म्हटलं -8 प्लस 1 दॅट इज -7 न्यूटन. दिस इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन महेंद्रा अँड विराट. एक्झाम्पल बुक मध्ये बघून घ्या. ठीक आहे. डिटेल मध्ये मी काही या ठिकाणी लिहिलं नाही आणि सिंपल आहे. फोर्सच काढायचा होता म्हणून F इज इक्वल टू Gm1m2 अपॉन r स्क्वेअर आणि त्याचं केलं आपण कॅल्क्युलेशन. ठीक आहे. आता सेकंड क्वेश्चन याच्यातच आपल्याला दिलेला आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की मग आपण आता इथं असं म्हणू की या दोघांमध्ये जर समजा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहेत ते आपल्याला अट्रॅक्ट होताना का दिसत नाही किंवा अट्रॅक्ट का होत नाही. ज्या बेंचवर ते बसलेले आहेत त्या बेंचमध्ये हा बेंच समजा हा बेंच आणि आपला सरफेस याच्यात फ्रिक्शनल फोर्स राहत असते. काय राहत असते? फ्रिक्शन. बरोबर आहे. ह्या फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन उलटी राहत असते. म्हणजे तुम्ही जर इकडे चालत आहात असे तर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन तुम्हाला मागं ओढत असते म्हणून आपण चालू शकतो जमिनीवर. मग इथं हे दोघं जण एकमेकांना अट्रॅक्ट करतात पण त्यांच्या खाली बेंचेस आहेत. बेंचेस फ्रिक्शनल फोर्स अप्लाय करतात म्हणजे याच्यावर असलेला फोर्स हा इकडच्या डायरेक्शनला ओढतो आणि इकडचा फोर्स इकडच्या डायरेक्शनला. म्हणजे हे दोघं जण इकडे येण्याचा प्रयत्न करतात ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बट फ्रिक्शनल फोर्स आर इन अपोजिट डायरेक्शन. त्यांच्या खाली
बेंच सोबत होणारा जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो फ्रिक्शनल फोर्स ऑपोजिट डायरेक्शन, म्हणजे याला हा फोर्स तिकडे जाऊ देत नाही, याला हा फोर्स इकडे जाऊ देत. मग जाणार कधी? जर समजा ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू यांच्यामध्ये असलेले जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतील, यानं याच्यावर अप्लाय केलेला हा आणि याच्यावर यानं अप्लाय केलेला फोर्स हा, इफ दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस आर ग्रेटर दॅन फ्रिक्शनल फोर्स, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स पेक्षा या अट्रॅक्शनच्या फोर्सची व्हॅल्यू जर जास्त असेल तर दिस टू बॉडीज महेंद्रा अँड विराट दे कॅन बी मूव्ह टुवर्ड्स इच अदर, ते एकमेकांकडे येऊ शकतात. फ्रिक्शनल फोर्स पेक्षा ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू कशी पाहिजे? जास्त पाहिजे. बरोबर. नेक्स्ट वन एक्झाम्पल इज देअर. त्याच एक्झाम्पल मध्ये आपल्याला असं विचारलं आहे, अज्युमिंग दॅट महेंद्रा इज सिटिंग ऑन फ्रिक्शनलेस बेंच. आता फ्रिक्शनलेस बेंच याचा अर्थ काय? तर जिथं फ्रिक्शनच नाही म्हणजे हा फोर्स संपला. ठीक आहे. मग आता संपला तर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स राहिला, म्हणजे आता ते येईल एकमेकांच्या जवळ येतील. आता अज्युमिंग द महेंद्रा इज सिटिंग ऑन द फ्रिक्शनलेस बेंच स्टार्टिंग विथ झिरो व्हेलॉसिटी. दोघांचीही व्हेलॉसिटी सध्या काय म्हणते? झिरो आहे. फ्रिक्शनलेस बेंच आहे म्हणजेच फ्रिक्शन नाही आहे. व्हॉट विल बी महेंद्राज व्हेलॉसिटी ऑफ मोशन टुवर्ड्स विराट. विराटकडे महेंद्राची जाण्याची व्हेलॉसिटी किती राहील आफ्टर 1 सेकंड. अँड विल द व्हेलॉसिटी चेंज विथ टाइम. टाइम नुसार व्हेलॉसिटी चेंज होईल काय आणि हाऊ, असं आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे. ठीक आहे. म्हणजे स्टार्टिंग विथ झिरो व्हेलॉसिटी महेंद्राची विराटकडे जाण्याची व्हेलॉसिटी, स्टार्टिंगची व्हेलॉसिटी म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी झिरो आहे असं आपण म्हटलं. ठीक आहे. आता फोर्स जो आहे तो दोघांवरही असलेला फोर्स हा सारखाच आहे. महेंद्राने याच्यावर अप्लाय केलेला फोर्स आणि यानं याच्यावर अप्लाय केलेला फोर्स सारखा. मग आता महेंद्राचं ऍसलरेशन जर म्हटलं तर फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍसलरेशन. महेंद्राचं ऍसलरेशन जर म्हटलं तर महेंद्राच्या मासनं फोर्सला डिवाइड करावं लागेल, म्हणजे त्याचं ऍसलरेशन आपल्याला मिळेल ए इज इक्वल टू एफ अपॉन एम1. ए इज इक्वल टू एफ अपॉन एम1 फॉर्म्युला आहे सेकंड लॉचा न्यूटनच्या. अपॉन दिस व्हॅल्यू, ती व्हॅल्यू घ्या, काही फरक पडत नाही. ही व्हॅल्यू घ्या, काही फरक पडत नाही. इट इज 4.002 इंटू 10⁻⁻7 हा फोर्स झाला दोघांच्या मधातला महेंद्रावर असलेला फोर्स अपॉन मास. तर मास कोणाचं? महेंद्राचं मास किती? 75. ठीक आहे. डिवाइड जर केलं, ही व्हॅल्यू कशी आली तुमची? 4.02 कशी आली? 75 इंटू 8. यानं काय केलं? मल्टिप्लाय केलं ह्या तिन्ही टर्म. आता 75 ने जर डिवाइड केलं असतं तर किती राहिलं असतं? 6.67 इंटू 80 अशी व्हॅल्यू तुमची राहिली असते. मग आता कॅल्क्युलेशन केल्यानंतर ही जी व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे दॅट व्हॅल्यू इज 5.34. मी कॅल्क्युलेशन मध्ये आता टाइम पास करत नाही, कॅल्क्युलेशन तुम्ही याचं करून घ्या. 4.002 अपॉन 75 कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस झाली पाहिजे. 5.34 इंटू 10⁻⁻9 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालं ऍसलरेशन, ही झाली इनिशियल व्हेलॉसिटी. तुम्हाला काढायची आहे फायनल व्हेलॉसिटी. टाइम इज गिवन, टाइम इज 1 सेकंड. टाइम किती दिलेला? 1 सेकंड. आता इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी, ऍसलरेशन ह्या टर्म ज्यावेळेस आपल्याला दिलेल्या असतात तेव्हा आपण कायनेमॅटिकल इक्वेशन वापरून महेंद्राची फायनल व्हेलॉसिटी काढू शकतो. ठीक आहे. इनिशियल व्हेलॉसिटी त्याची 0 आहे. फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी किती? फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे फ्रिक्शन नाहीच आहे आता, म्हणजे फक्त कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल. म्हणून आपण इक्वेशन वापरलं ए इज इक्वल टू एफ अपॉन एम. कायनेमॅटिकल इक्वेशन जर वापरलं तर फायनल व्हेलॉसिटी, फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन किंवा न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन फर्स्ट,
फायनल व्हेलॉसिटी कॅन बी रिटन ॲज इनिशियल व्हेलॉसिटी प्लस ॲसेलरेशन इंटू टी अशी व्हॅल्यू आपण देत असतो. 9th मध्ये शिकलो आपण. v इज इक्वल टू u ची व्हॅल्यू आहे तुमची 0, इनिशियल व्हेलॉसिटी किती 0 प्लस ॲसेलरेशन किती 5.34 इंटू 10 टू पॉवर मायनस 9 इंटू टाइम ची व्हॅल्यू आहे तुमची 1 म्हणजे फायनल व्हेलॉसिटी किती झाली 5.34 इंटू 10 टू पॉवर मायनस 9 एवढ्या व्हेलॉसिटीनं महेंद्रा विराटकडे काय होत असतो तर अट्रॅक्ट होत असतो. ओके, इनिशियल दिलेले ॲसेलरेशन तुम्ही काढलं, फायनल व्हेलॉसिटी विचारली होती. मग आता इथं पुन्हा आपल्याला विचारलेलं आहे की ही व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेलॉसिटी चेंज होईल काय. व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड. ही व्हेलॉसिटी चेंज होईल काय. आता पहा ह्या दोन बॉडीज आहेत, यांच्यामधलं डिस्टन्स पहिले 1 मीटर आहे. याला जर व्हेलॉसिटी आहे तर हा जवळ जवळ चालला नाही काय, त्या हा कुठे चालला जवळ 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 चालला आहे, त्याचा अर्थ डिस्टन्स वाढत आहे का कमी होत आहे, कमी होत आहे. डिस्टन्स जर कमी होत आहे तुमचा जो फोर्स आहे तो फोर्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर आहे. म्हणजे डिस्टन्स हे कमी कमी होत आहे विथ दिस व्हेलॉसिटी. म्हणजे when the Mahindra is moving towards the Virat with this velocity, the distance between them is decreasing. म्हणजे r ची व्हॅल्यू काय होते डिक्रीज होते. r is decreasing and when r is decreasing the force is increasing. फोर्स काय होत आहे इनक्रीज. असंच लक्षात ठेवा, r decrease the force is increase. फोर्स इनक्रीज म्हणजे ॲसेलरेशन इनक्रीज, ॲसेलरेशन इनक्रीज आणि ॲसेलरेशन इनक्रीज मीन्स व्हेलॉसिटी इज आल्सो गोज ऑन इनक्रीजिंग. व्हेलॉसिटी इज आल्सो गोज ऑन इनक्रीजिंग. म्हणजे जसा जसा महेंद्रा जवळ जातो तसं तसं डिस्टन्स जे आहे ते डिक्रीज होते. डिस्टन्स डिक्रीज झाल्यामुळे फोर्सची व्हॅल्यू इनक्रीज होते, म्हणजे जास्त फोर्सनं ओढायला लागतं. फोर्सची व्हॅल्यू इनक्रीज झाल्यामुळे फोर्स इज इक्वल टू ॲसेलरेशन m इंटू a. फोर्स वाढला म्हणजे ॲसेलरेशन वाढलं आणि ॲसेलरेशन म्हणजे काय तर व्हेलॉसिटी मध्ये झालेला इनक्रीज. ॲसेलरेशन वाढत आहे याचा अर्थ व्हेलॉसिटी सुद्धा काय होत आहे इनक्रीज होत आहे. बरोबर आहे. सो इन दिस वे यू कॅन कॅल्क्युलेट दिस थिंग विथ द हेल्प ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. ओके, तर लक्षात ठेवायचं फॉर्म्युल्याचं काम आहे. v इज इक्वल टू u प्लस at. पूर्ण चॅप्टरभर ह्या फॉर्म्युल्याचं आपल्याला काम आहे. ओके, तर अशा पद्धतीनं एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल पुस्तकामध्ये पाहून घ्या. ठीक आहे, आणि पुस्तकातून तसं नोट्स जे देत आहोत त्या नोट्समध्ये एक्झाम्पल आहेच तसं लिहिलेलं, त्यामधून सुद्धा पाहून घ्या. याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो पार्ट आपण पुढच्या चॅप्टरमध्ये करू. आणि रेग्युलर नोट्स काढा. ठीक आहे, आणि रेग्युलर लेक्चर पहा, कारण याच्यानंतर 2 दिवसानंतर प्रत्येक 2 दिवसानंतर लेक्चर टाकल्यानंतर ते लेक्चर डिसअपिअर होऊन जाईल यूट्यूबवर. ओके, ते काही वर्षभर किंवा वर्षभरासाठी ते लेक्चर काही राहणार नाही, म्हणून थोडं रोजच्या रोज